नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये. गौरी गणपती बाप्पांची पूजा सगळं वगैरे झालेलं आहे, आगमन झालेलं सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. जर कोणी पाहिले नसेल तर नक्की ते बघा. आता गौरी गणपती बाप्पांचं विसर्जन पण झालेलं आहे, पण जे काही आपला उत्साह असतो गौरी गणपती असतानाचा तो बघा, तो वेगळाच असतो. घरातलं वातावरण पण वेगळं असतं. सगळंच असं छान, व्यवस्थित, प्रसन्न असतं. आणि आपली तयारी तर गौरी गणपती म्हटल्यावर लवकरच 8-15 दिवस आधी शाळांच्या सुट्ट्या असो किंवा कुठं येणं जाणं वगैरे काही असेल तर ती अरेंजमेंट सगळी, तर ती आपली किती 8-15 दिवसापासूनची असते. पण गौरी गणपती अगदी कधी 5 दिवसाचे असतात, पण यावेळेस गौरी गणपती हे 7 दिवसाचे होते. त्यामुळं आपल्याकडं कसा फराळ बनवला जातो सगळा पूर्ण, तर त्या फराळासाठी यावेळेस बराचसा वेळ होता. आणि इथं बघा मुलांचं कसं टाईमपास चालू आहे. हे जे काम पण करू लागत होते, पण त्यात थोडासा त्यांचा हसी मजाक पण चालू होतं. म्हणजे ते काम पण तेवढं ते एन्जॉय करून करत होते. इथं बरीचशी त्यांची मदत झाली. सगळं डेकोरेशन काढताना जे बघा, हे आमच्या गौरींचे हात आहेत, ते त्यांचे दागिने, ते त्यांचं सगळं काही साड्या, आडण्या वगैरे ज्या काही आहेत ते सगळं व्यवस्थित सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या की मग त्या पुढच्या वर्षी भेटायला पण आपल्याला बरं पडतात. इथं अस्मी, अथर्व यांची, आईंची सगळ्यांची खूप छान अशी मदत झाली आणि काम पण पटपट झालं. सगळे असं व्यवस्थित काम करत असतील तर कामं पण लवकर होतात. आणि जे काही आपल्याला एवढं डेकोरेशन करायला जेवढा वेळ जातो त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ हे सगळं ठेवायला जातो. पण आपण जेवढी तयारी उत्साहाने करतो ना, तेवढंच हे करायला थोडंसं कसं तरी वाटतं. पण आता जे घरी बघा पाहुणे आले तर ते कसं वातावरण वेगळं असतं. तसंच या गौरी गणपतींचं पण आहे. बाकीच्या सणांपेक्षा गौरी गणपतीचं सण असा आहे की सगळे एकत्र येऊन इतकं छान वातावरण होतं ना, की खरंच खूप सुंदर. आणि ते मुलं पण छान एन्जॉय करतात आणि सगळ्यांचाच खूप छान असा एन्जॉय होतो. बाकीचे एवढे कोणत्या सणांमध्ये नाही होत, पण गौरी गणपतीमध्ये होतोच होतो. इथं पण तसंच सगळं काम एन्जॉय करत करत आमचा पण सगळे आवराआवरी चालू होती. इथं थोडासा टाईमपास पण चालू होता आणि सगळंच व्यवस्थित असं चालू होतं. तर तुम्ही बघा, पुढे बघू शकता की कसं आमचं पण चालू होतं, की काम पण चालू होतं. आणि इथं आता पुढे तुम्ही बघाल तर थोडंसं मोरांचा पण आमचा कसा एन्जॉय चालू होता, ते नक्की बघा. आणि जर व्हिडिओला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग बघा आता पुढचा आपला व्हिडिओ, कसा आमचा एन्जॉय मोरांचा चालू आहे तो. आता इकडे इकडे हे पकड, पोचून पकड, अशीच पकड. असं कर ना, असं कर ना, तू असं कर, असं नाच रे मोरा असं. इथं मी कसा पकडला आता, खाली घे जरा. हा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. इथं बघा थोडासा टाइमपास पण झाला आणि काम पण कसं व्यवस्थित होतं. सगळे असल्यावर खरंच छान काम होतं. आणि हे ज्या पाठीमागं लढ्या लावल्या होत्या, परत लाईटचं सामान वगैरे, आता लाईटचं बऱ्यापैकी यांच्याकडं काम असल्यामुळं ते लाईटच्या मध्ये काय आम्ही जात नाही, कारण ते कुठं कसं काय वायरी जोडलेल्या असतात काय आणि कशा प्रकारे ते ठेवायचं हे सगळं त्यांचं काम असतं. त्यामुळं लाईटच्या भानगडीत आम्ही शक्यतो नाहीच पडत. पण बाकीची आवराआवरी आम्ही आणि मुलं करत होतो. आई पण होत्या मदतीला. आईंना कसं सगळं कुठं काय व्यवस्थित ठेवायचं हे पहिल्यापासून त्यांना माहिती आहे, त्यामुळं ते सगळं ते सांगायचं पण काम करत होत्या आणि आम्ही ठेवायचं काम करत होतो. आणि अस्मी, अथर्व असल्यामुळं खरंच कामं पटापट झाली. त्यांचा एन्जॉय पण झाला ना आणि कामं पण झाली. इथे बघा रात्रीचे 11:45 वाजलेले आहेत आणि आम्हाला सगळं आवरून झोपेपर्यंत 11:30 12:45 झाले होते. आणि अशा प्रकारे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून झालं.
हे त्या दिवशी सगळं काढून वगैरे ठेवलं, पण ह्याच्या पुढचा काय व्हिडिओ काढायला नाही झाला, कारण एवढी दगदग झाली, एवढी धावपळ झाली याच्यामध्ये, तो प्रवास वगैरे, त्यामुळं पुढचा काहीच व्हिडिओ कसं काय सगळा डिटेलमध्ये काहीच काढलेला नाही आहे. त्यामुळे एवढाच व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस ते मोबाईल घेऊन फिरायला लागतं, मग ते काम तसंच राहतं. त्यामुळं याच्या पुढचा व्हिडिओ खरंच नाही काढलेला आणि एवढाच व्हिडिओ शूट केलेला. पुढची कामं फटाफट आवरून मग आराम केलेला होता. दिवसभराचं ते फिरणं, करणं सगळंच धावपळ झाल्यामुळं. चला भेटूया आता पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. बाय.